नमस्कार. महाराष्ट्रात प्रथमच कृष्णलीला या पवित्र दगडापासून साकारलेली दशभुजा उभय मुद्रा आणि वरदहस्त मुद्रेत विराजमान असलेली महाकालीची मातेची भव्य दिव्य मूर्तीचे आज श्री क्षेत्र महाकाली संस्थान नंदलाल गोरक्षण कासोळा देव पुसद येथे विधिवतपणे प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. हा एक आध्यात्मिक आणि अलौकिक असा सोहळा श्री गजानन माऊली यांच्या प्रेरणेने श्री गजानन माऊली भक्त परिवार यांच्या वतीने अत्यंत भक्तिमय वातावरण संपन्न होत आहे. या पावन प्रसंगी माझ्याकडून जगदंबा महाकाली मातेला कोटी कोटी नमन करतो. श्री गजानन माऊलींची अविरत साधना, तपश्चर्या आणि कष्टाच्या जोरावर या परिसराचे नंदनवनात रूपांतर केले. आज या मंदिराचे दिसणारे भव्य दिव्य स्वरूप हे माऊलींच्याच अविरत तपश्चर्याचं फळ आहे. महाकाली मातेच्या आशीर्वादाने भक्तांना समृद्धी लाभते, भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. हे मंदिर नावारूपाला आल्यास इतर मंदिराप्रमाणे कासोळ्याच्या महाकाली मातेच्या दर्शनाला देखील महत्त्व प्राप्त होईल याची मला पूर्ण खात्री आणि विश्वास आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी या मंदिराला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वन पर्यटन विकासासाठी 2.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात येथे एक उत्तम वन पर्यटन केंद्र विकसित होऊन हे क्षेत्र इतर धार्मिक स्थळाप्रमाणे नावारूपाला येईल असा मला विश्वास आहे. या भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य आपल्या सर्वांना लाभले, त्यामुळे आपण सगळे खरोखरच भाग्यवान आहात. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. काही महत्त्वाच्या कामामुळे मला या सोहळ्यासाठी इच्छा असून देखील येणं शक्य झालं नाही, पण मी माझा प्रतिनिधी म्हणून मंत्री संजय राठोड यांना पाठवत आहे. या अद्भुत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच लवकरच मी स्वतः कासोळा देव येथे येऊन महाकाली मातेचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून येईन, आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून येईन. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.